Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो कालच्या ब्लॉगमध्ये आपण आमची लव्ह स्टोरी आणि एंगेजमेंटच्या सगळ्या मेमरीज बघितलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यावरती तुम्ही खूप छान छान कमेंट्स केलेल्या आहेत. आम्हाला सुद्धा आमची ही जी जर्नी आहे लव्ह स्टोरीपासून आणि आत्तापर्यंतचा हा 6 वर्षांचा पिरियड, आम्हाला सुद्धा ही जर्नी तुमच्याबरोबर शेअर करताना खूप छान वाटलं. आणि जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की आज आपण बघणार आहोत आमच्या लग्नाचे सगळे विधी, आम्ही त्यावेळेला काय काय धमाल एन्जॉयमेंट केली होती, हे सगळं आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळलंच असेल की एंगेजमेंट आमची झाली होती 18 ऑगस्ट 2016. आता एंगेजमेंट झाल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे लग्न करायचं कधी. सो काही नाही, आम्ही सगळेजण छान बसून डिस्कस करत होतो आणि पहिली गोष्ट असते ती म्हणजे मुहूर्त आणि तारखा. असं थोडंसं मी आणि पुष्कर प्रिफर करत होतो की नेक्स्ट डिसेंबरमध्ये आपण करूया, एक जनरल जसं आपण ठरवतो तसं. आणि मग अनेक तारखा डिसेंबरमध्ये करूया का, मे मध्ये करूया का, असं आमचं एक नॉमिनल डिस्कशन सगळ्यांचं सुरू होतं. डिसेंबर का, तर साखरपुडा माझ्या बड्डेच्या दिवशी झाला होता 18 ऑगस्टला. तर म्हटलं लग्न पुष्करच्या बड्डेच्या दिवशी करूया 25 डिसेंबरला, असा एक आमचा विचार होता. पण तसा डिसेंबर खूप लांब वाटत होता. सो मग मध्ये कुठेतरी मे मध्ये वगैरे लग्न करूया का, असं आमचं चाललेलं. पण ह्या सगळ्यात गुरुजींनी आम्हाला एक तारीख दिली होती, ती म्हणजे 2 जून. आणि या 2 जूनची आमच्याकडे एक खूप छान मेमरी आहे. कारण आई पप्पा म्हणजे माझे सासू सासरे, त्यांची अॅनिव्हर्सरी सुद्धा 2 जूनला असते. आणि अनैसा मग गुरुजींनी आम्हाला 2 जून तारीख दिली होती. तर म्हटलं अरे आई पप्पांची पण अॅनिव्हर्सरी असते, सो आपण सुद्धा हीच तारीख फिक्स करूया. सो अशा ह्याच्यात आमची ही 2 जून 2017 अशी लग्नाची तारीख फिक्स झालेली. त्याच्यामुळे आमच्या घरात एकाच दिवशी 2 ॲनिव्हर्सरीज असतात. सो अशी तारीख फिक्स झाल्यानंतर मग नंतर आपलं जे सगळं लग्नाचे विधी सुरू होतात. सगळ्यात आधी सुरू होतो तो म्हणजे लग्नाचा मुहूर्त. त्याच्यानंतर आपण सगळं खरेदी वगैरेला सुरुवात करतो. सो मुहूर्तापासून आमच्या या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झालेली. आणि मुहूर्ताला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यात आधी आपण देवाची पूजा करून देवाला आपलं एक सांगणं असतं की आता ह्या दिवसापासून आम्ही लग्नाचे जे जे आम्हाला खरेदी करायची आहे किंवा लग्नाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करणार असतो. त्याच्यामुळे सगळ्यात आधी आम्ही छान देवाची पूजा करून घेतली होती. आणि मग मुहूर्ताला आपण अक्षता बनवतो, वडे बनवतो, पापड लाटतो, मालत्या बनवतो. हा सगळा कार्यक्रम माझ्या घरी झाला होता आणि मला अजूनही आठवतंय. अगेन अमृताच्या लग्नात तुम्ही माझ्या घरच्यांना सगळ्यांना बघितलं असेल. सो तेव्हा फक्त माझी आजी वगैरे सगळे होते. आम्ही सगळ्यांनी मिळून मुहूर्त मस्त एन्जॉय केला होता. आणि माझ्या घरी एक असतं, कुठलाही कार्यक्रम असेल तर आम्ही सगळे एकत्र असे जमून धमाल मस्ती करतो. सो मुहूर्तापासून अशी सुरुवात झालेली. आणि मग मध्ये पूर्ण गॅप होता आणि मग त्याच्यानंतर लग्नाचे जे मेन विधी सुरू होतात त्यात सगळ्यात पहिला म्हणजे घाणा भरणं. अगेन माझ्या घरी तेव्हा मग सगळे राहायला आले होते, कारण माझ्या आत्या लांब राहतात. त्याच्यामुळे ते सगळे राहायला आले होते आणि मग तशा प्रकारे लग्नाचे सगळे विधी सुरू झालेले. आणि घाणा भरणं जसं तुम्हाला सांगितलं, अमृताच्या लग्नात सुद्धा तुम्ही बघितलं असेल की सकाळी लवकर उठून औक्षण, जातं दळणं वगैरे प्रकार. सो तो माझ्या वेळेला सुद्धा आम्ही केला होता. आणि माझ्या घरातली हळद मग आम्ही त्याच दिवशी करून घेतली होती. आणि ह्या सगळ्यात माझं माहेरचं घर आणि पुष्करचं घर, आम्ही कमी डिस्टन्सवरती राहायचो. त्याच्यामुळे हे सगळे विधी करायला आम्हाला सोपे गेले होते. कारण उष्टी हळद जो कार्यक्रम असतो तो सुद्धा आम्ही जवळ असल्यामुळे पुष्करच्या सगळे घरचे माझ्या घरी आले होते. आणि सीमांत पूजन सुद्धा आमचं लग्नाच्याच दिवशी सकाळी होतं. कारण जसं तुम्हाला सांगितलं 2 जून तारीख होती, पण मुहूर्त आम्हाला मिळाला होता तो दुपारी 3:30चा. त्याच्यामुळे आमचं सीमांत पूजन सुद्धा सकाळीच हॉलवरती झालं होतं. आणि मग ग्रहमक वगैरे सगळे विधी झाले होते. सो आता आपण लग्नाचे अल्बम बघणार आहोत. आणि मी कालच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलेलं की त्याचे 2 अल्बम आहेत, एक माझ्या घरी जो होता तो आणि एक आमच्या इथे आहे तो. सो सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी हा इकडचा माझ्या सासरकडे जो अल्बम आहे तो बघून घेऊया. सो आमचा हे फ्रंटला असा फोटो आहे अल्बमच्या आणि ते लिहिले 2 जून 2017 पुष्कर अंकिता. सो अल्बमला आपण आता स्टार्ट करूया.
आणि ओपन केल्यानंतर इथे पहिलाच आमचा हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. वधू वस्त्रातला होता हार घातल्यानंतरचा. सो हा एक आहे पहिला. आणि ही पुष्करची आजी जी घाटकोपरला असायची, पण ती सुद्धा एक्सपायर्ड झाली आहे. आणि पप्पा म्हणजे पुष्करचे बाबा, त्यांची ही आई. त्यानंतर पुष्करची हळद सकाळी झाली होती त्यांच्याकडे, आणि नंतर ते सगळेजण आमच्याकडे उष्टी हळद घेऊन आलेले. सो त्यातला हा फोटो आहे. ही अंजू आत्या, ही माझी आई, ही टिळक आजी माझी, आणि ही पुष्करची आत्या. त्यानंतर इथे बघू शकता त्याची उष्टी हळद जेव्हा मला आणलेली तेव्हा ती इथे लावलेली. ही पुष्करची वहिनी आहे, आणि आई इथे माझी ओटी भरतीये हळदीच्या दिवशी. सो पहिला हा हळदीचा सगळा समारंभ आहे. त्यानंतर इथे लग्नात जे आपण फोटो काढतो, सो माझे हे 2 फोटो आहेत इथे. आणि ही माझी लग्नातली मेहंदी, मस्त रंगलेली ही पण. आणि पुष्करचा हॉलवरती येताना हा लुक होता छान, आणि सगळेजण इथे आले होते, त्यांची फॅमिली. सो आम्ही त्यांचं वेलकम केलं होतं. आईने पण मस्त नऊवारी नेसली होती, आणि कलर कॉम्बिनेशन त्यांनी फिक्स केलं होतं तिघांनी. सो मस्त असं वेलकम केलं होतं आम्ही त्यांचं. माझी आई इथे ओवाळतीये. अगेन माझे बाबा त्याला इथे घेऊन येत आहेत, आणि माझ्या घरचे सगळे छान त्यांच्यावरती फुलं उधळत आहेत. आणि लग्नातला पहिला विधी गणेश पूजा. सो इथे माझे बाबा आणि पप्पा दोघंही बसले होते पूजेला. इथे अगेन माझा असा एक सिंगल फोटो आहे. आणि गौरीश माझ्या लग्नात इतका लहान होता, आणि हेमांग सुद्धा खूप लहान होता. सो त्या दोघांबरोबर हा एक फोटो आहे. इथे रुखवत आहे, जो दुसरा अल्बम आहे माझ्या माहेरचा, त्यात इन डिटेल रुखवत मी तुम्हाला दाखवेन. आणि अगेन गणेश पूजा आणि कुलदैवत पूजन इथे चालू होतं. सो आईने इथे माझी ओटी भरली आहे. आणि व्याही भेटीचे हे फोटो आहेत. दोन्ही बाबा, माझे बाबा, पुष्करचे बाबा, भाऊ म्हणून इथे गौरीश आणि हेमांग आहे. हा ओंकार दादा, आणि माझा एक दादा आहे तो संजू दादा. आणि इथे सगळ्या मावस सासूबाई माझ्या. विजू मावशी आत्ता तुम्ही रिसेंटली बघितली असेल. ही कोकणातली रेखा मावशी, आई, मालू मावशी, पुष्करची काकू, नम्रता बहिणी, आणि ही पुष्करची ताई नेहा ताई. सो सगळ्या जणी इथे माझा औक्षण करतायत. तो हा एक फोटो आहे. व्याही भेटीमध्येच रोहित दादा आणि पुष्करचा भाऊ प्रतीक यांची व्याही भेट आहे ही. आणि नंतर जेव्हा गणेश पूजनाला आईने माझी ओटी भरलेली, त्यात मला ही साडी दिली होती. सो नंतर माझा काही विधींना हा लुक होता. आणि ही रुखवताची पंगत आमूच्या लग्नात मी दाखवली होती. तसंच आग्रहाचं जे भरवायचं असतं, सो बाबा इथे पुष्करला भरवतायत. हा पुष्करचा नंतरचा लुक होता. जसं गणेश पूजनाला मला साडी दिली होती, तसं माझ्या बाबांनी त्याला हे धोती आणि जॅकेट वगैरे दिलं होतं. सो मस्त पुष्कर सुद्धा तयार झाला होता. ही पुष्करची बहीण मृण्मयी करवली होती. हे सगळे सीमांत पूजनाचे विधी आहेत. आणि इथे वरदक्षिणा देतात. सो बाबा इथे पुष्करला वरदक्षिणा देतानाचा हा एक फोटो आहे. आणि मेन मंगलाष्टकांच्या वेळेला पुष्करने हे कलर कॉम्बिनेशन केलं होतं. त्याला मॅचिंग आईची साडी आहे आणि पप्पांचा हा लुक. सो हे तिघांचा हा एक फोटो आहे. आमू आणि आईचा हा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. इथे मुहूर्ताच्या वेळेला बाबा पुष्करला घेऊन येत होते, आणि मृण्मयी करवली म्हणून आहे. आणि या दोघी जणी अश्विनी कासार आणि ऋतुजा बागवे, आपण सगळेच जण त्यांना ओळखतो. अगदी घरचे संबंध आहेत यांचे, त्याच्यामुळे पुष्करच्या करवल्या म्हणून त्या दोघी जणी पुष्करच्या बाजूला अशा उभ्या आहेत. सो मस्त एक त्यांचा हा एक फोटो आहे. आईचा मस्त एक असा कॅन्डिड ब्लॅक अँड व्हाईट फोटो इथे आहे. तसंच इथे बाजूला अमू करवली म्हणून उभी होती. सो तिचा एक कॅन्डिड फोटो काढलाय. आणि अगेन मुहूर्ताच्या वेळेला मामाने घेऊन यायचं होतं. सो मामा मला उचलून स्टेजपर्यंत घेऊन आला होता. आणि मंगलाष्टकांचा विधी. सो इथे अंतरपाठ धरला होता, आणि मस्त लग्न एन्जॉय केलेलं सगळ्यांनी. हा पुष्करचा मामा, अरुण मामा.
आणि मग नंतर सगळे मंगलाष्टकानंतरचे जे विधी असतात, अमू इथे पुष्करच्या डोळ्याला पाणी लावतीये, आपण जे पुष्पगुच्छ एक्सचेंज करतो तो हे विधी आहेत. आणि मग नंतर इथे आमचे सगळे मस्त लग्नानंतरचे कॅन्डिड फोटोज काढलेले छान. लग्नातला सगळ्यात मेन विधी कन्यादान. सो इथे हे कन्यादानाचे फोटो आहेत सगळे. अगेन हे सगळे कॅन्डिड फोटोज, मंगळसूत्र, त्याच्यानंतर सूतगुंडी वगैरे, त्यानंतर इथे मंगळसूत्र घातल्यानंतरचे फोटोज आहेत सगळे. या 2 करवल्या इथे बसल्या आहेत. अगेन हा आमच्या दोघांचा इथे फोटो आहे. आणि बाकी मग इथे सगळे विधी आहेत. होम आपण करतो तो विधी इथे चालू होता. कानपिळीसाठी सृजन आहे. पुष्करची ताई इथे गाठ बांधतेय. आणि हे सगळे कॅन्डिड फोटोज आहेत. आणि हा सप्तपदीचा विधी आहे. सो वराची करवली जो अंगठा दाबते तो हा विधी आहे. सो मृण्मयी इथे माझा अंगठा दाबते. हा एक विधींमधला आमचा कॅन्डिड फोटो आहे. सुनमुख जे बघतात तो हा फोटो आहे माझा आहे. आणि इथे आई आणि मी. आणि सगळ्यात शेवटी झाल. सो हे सगळे झालीचे फोटो आहेत. आणि मग हे सगळे कॅन्डिड फोटोज आहेत माझे आणि पुष्करचे. आणि लग्नानंतर जे सगळे पाहुणे भेटायला येतात आपल्याला, सो हे सगळे ते पिक्स आहेत. सो हा पुष्करच्या साईडचा अल्बम होता, त्याच्यामुळे ह्याच सगळ्यामध्ये पुष्करच्या साईडची फॅमिली जास्त होती. आणि सेम माझ्या माहेरचा सुद्धा अल्बम आहे, तो पटकन आपण बघून घेऊया. माझ्या अल्बममधले हे सगळे माझे फोटोज आहेत. घरातून निघताना मी अशी सिंपल रेडी होऊन आले होते हॉलवर. ऑलमोस्ट दोन्ही अल्बममध्ये फोटोज सेम आहेत, पण ज्या ज्या गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत त्या या अल्बममधल्या दाखवणार आहे. सो हे माझे आजोबा आणि माझा एक फोटो आहे. स्टेजवरती छान असं पुष्कर अंकिता लिहिलं होतं, हा एक फोटो आहे. इथे मी, आजोबा आणि अमू आम्ही हॉलवरती पोहोचलो होतो, तो हा फोटो आहे. आणि हे आमचं रुखवत त्या अल्बममध्ये क्लिअर दिसत नव्हतं. सो छान मस्त सगळी भांडी, काही हाताने केलेल्या गोष्टी, ट्रेज, गाय वासरू तर आपण देतोच, तुळस, असं सगळं छान रुखवत सजवलेलं. तर हे दोन्ही अल्बम्समधले आमचे लग्नाचे फोटोज होते. थोड्याफार फरकाने सेमच आहेत, फक्त थोडेसे या अल्बममध्ये वेगळे होते. आणि 2 जूनला आमचं लग्न होतं आणि 3 जूनला आमचं रिसेप्शन होतं ओपन लॉनवर. सो आता आपण त्यासुद्धा मेमरीज बघूया. सो हे होतं आमच्या रिसेप्शनचं ओपन लॉन. मस्त डेकोरेट केलं होतं, संध्याकाळचं रिसेप्शन होतं. पण तुम्ही इथे बघू शकता की सगळे ब्लॅक क्लाउड्स आहेत आणि त्या दिवशी प्रचंड पाऊस पडला होता. पहिले रिसेप्शन थोडंसं सुरू झालं होतं, पण नंतर खूपच पाऊस आला. एक छोटंसं असं गालबोट लागलं होतं त्या रिसेप्शनला. बट तरी आम्ही रिसेप्शन खूप छान एन्जॉय केलं होतं. सगळेजण आम्हाला भेटायला वगैरे आले होते. आणि जरी पाऊस पडला असला तरी जो हॉल होता त्याच्या रूम्स होत्या, त्याच्यामुळे मग पाऊस आल्यानंतर आम्ही आतमध्ये शिफ्ट झालो होतो. पण तोपर्यंत आम्ही रिसेप्शनसुद्धा मस्त एन्जॉय केलं होतं. आणि असा माझा रिसेप्शनचा लुक होता. पुष्करने ब्लेझर घातलेला आणि मी साडीच फक्त जरा वेगळ्या प्रकारे नेसली होती. आणि आईचा असा लुक होता रिसेप्शनला, मस्त डार्क ग्रीन आणि मरून कलरची साडी तिने नेसलेली. तर अशा आहेत आमच्या काही लग्नाच्या आठवणी. ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सी यू अगेन. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.